विटा शहरातील संभाजीनगर विटा येथे सौभाग्यवती रोहिणी अजित मोहिते परिवाराने सालाबादप्रमाणे यंदाही श्री गणपती बाप्पा व गौराई समोर मोहिते यांच्या निवासस्थानी गणरायांचे मोठ्या उत्साहाने आगमन झालं। या आगमनानंतर दरवर्षी श्रींच्या समोर विविध रोषणाई आरास करण्यात येते। शिवाय लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर मंगळवार दिनांक 10 रोजी घरोघरी गौराईचं आगमन केलं जातं। त्यासाठी घरोघरी आठवडाभर आमच्याही घरी आधीपासूनच लगबग सुरू झाली होती। गौराईच्या आगमनाने घर मांगल्याने भरून गेलं होतं। महिलांच्या आनंदाला उधाण आलं होतं। पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी निधिवत मिष्ठान्नाचा नैवेद्य असा या माहेर वाशिणींचा पाहुणचार करण्यात आला। त्यानंतर मोहिते कुटुंबाने माता भगिनींनी सर्व महिलांना हळदी कुंकवाला बोलावून भक्तिमय वातावरणात गौराईची आठवण जपत सालाबादप्रमाणे धार्मिक विधीप्रमाणे कार्यक्रम पार केला। यावेळी गौरी गणपती समोर सौभाग्यवती रोहिणी मोहिते यांनी समाज प्रबोधन विषय हाताळत सालाबादप्रमाणे यावर्षी पर्यावरणपूरक गणपती व पर्यावरणपूरक अशी आरास गणपती सजावटीसाठी केली होती। या सजावटीमध्ये प्रमुख विशेष म्हणजे लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल महिला बालकांना जागृत करणं। बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराचा निषेध करत आपल्या मुलांना होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्श आणि त्यातील चांगला स्पर्श कोणता आहे, चुकीचा स्पर्श म्हणजे अशा विविध संकल्पना आपल्या मुलांना समजल्या पाहिजेत। मुलगा असो किंवा मुलगी असो, लहान मुलांना या गोष्टीची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी सर्वात प्रथम महिला म्हणजे आईला याबद्दलची जाणीव करून देणं गरजेचं आहे। या विषयावर मुलांची मोकळ्यापणाने संवाद साधला जावा। मुलींनी येणाऱ्या वेळप्रसंगी काय केलं पाहिजे अशा विविध विषयांवर देखावा व जनजागृती केली। विशेष म्हणजे गणपती घराच्या घरी विसर्जित करून ती माती कुंडीत घालून दरवर्षी एक नवीन रोप आम्ही त्या कुंडीमध्ये लावतो। यावर्षीही आम्ही अशीच पर्यावरणपूरक गणपती मूर्ती स्थापन केली। आमच्या या प्रयत्नातून समाज प्रबोधन आजपर्यंत घडत गेलं। शिवाय आमच्या कुटुंबामध्ये गेली 7 वर्ष शाडूचा गणपतीची मूर्ती स्थापन करत असून पर्यावरणातील कोणत्याही घटकाला हानी पोहोचू देत नाही। त्यामुळे समाज बांधिलकी जपत मोहिते परिवार आणि सालाबादप्रमाणे यावर्षी गौरी गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला। मी रोहिणी अजित मोहिते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपतीचे आमच्या घरी आगमन अतिशय उत्साह झालेला आहे। दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम घेतच असतो। पर्यावरणपूरक गणपती या स्पर्धेमध्ये यावर्षीची आम्ही जी आरास केलेली आहे ही प्लास्टिक मुक्त गणपती। त्याचप्रमाणे बदलापूर येथे जो आता क्रूर अत्याचाराचा प्रकार घडला, या विरोधात निषेध नोंदवत असताना लहान मुलांच्यावरती जे अत्याचार होत असतात त्या अत्याचाराबद्दल स्त्री पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने गुड टच आणि बॅड टच ही थीम यावर्षी मी घेतलेली आहे। यामध्ये सर्वात अगोदर महिलांना माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या मुलांना याचं शिक्षण दिलं पाहिजे। कोणता स्पर्श हा तुमच्यासाठी चांगला आहे आणि कोणता स्पर्श हा वाईट आहे। आणि जर वाईट स्पर्श आपल्याला कोणी करत असेल किंवा मुलांवरती जर अत्याचार होत असतील तर मुलं सांगू शकत नाहीत। अशा वेळी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी आपण बोलणं गरजेचं आहे। त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे की तुला जर एखादा चुकीचा स्पर्श होत असेल तर तू काय कर। यासाठी तुम्ही मग शाऊट करा, म्हणजे ओरडा, तिथून पळून जा। जर तुम्हाला असं कोणी वाईट स्पर्श करत असेल तर तिथून पळून जा। तसंच घरातल्या व्यक्तींना सांगा। घरात जो तुमचा विश्वासू वाटणारा, मुलांना विश्वासू वाटणारा व्यक्ती आहे त्याच्याशी त्यांना बोललं पाहिजे। त्याचप्रमाणे जे रूल आहेत, आपली बॉडीला कोणत्या ठिकाणी वाईट स्पर्श होतो हे दाखवण्यासाठी डू नॉट टच हे पार्ट्स इथं दाखवले गेलेले आहेत। गुड टच, बॅड टच, त्याचप्रमाणे टच जे चुकीचे स्पर्श कोणत्या जागी होतील हे दाखवण्यासाठी मग आम्ही एक पोस्टर तयार केलेला आहे की ज्याद्वारे लहान मुलं जे आहेत त्यांना आपण शिक्षण देऊ शकतो। गुड टच आणि बॅड टच याच्यावरती पोस्टर तयार केले। तर या पोस्टरद्वारे आम्ही महिला पालकांमध्ये जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक गणपती आरास करत असताना यावर्षी आम्ही खेडेगावामध्ये जे वातावरण असतं ते वातावरण निर्माण करायचा प्रयत्न या देखाव्याद्वारे केलेला आहे। शिवकालीन महाराष्ट्रामध्ये जे खेडं होतं तसं वातावरण, ते पर्यावरण निर्माण करणं जरी अशक्य असलं तरी त्याचा आपण एक फील या
देखाव्यामार्फत सजावटीमार्फत नक्कीच आणू शकतो. हा प्रयत्न माझा यावर्षीचा आहे. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.